या खंडीची स्थापना पंडित विश्वनाथ व्यासांनी केलेली आहे. आता आपण इथून जर माहूरच्या लीळा जर आठवल्या, त्यासाठी तुम्हाला एक दिवशी माहूरच्या लीळा सांगाव्या लागतील, म्हणजे तुम्हाला ते आठवता येतील किंवा काही अभ्यासकांना आठवतही असतील. तर इथून जरी लीळा आठवली, एक लीळा सांगायची तरी माहूरच्या स्थानाचं वंदन केल्याचं जे गोमटा आहे ते गोमटा आपल्याला प्राप्त होतं. त्याच्यासाठी पक्षप्रमाणाला आहे, स्थाना जाता प्रसाद नमस्कारता आधी तीर्थत्री आठवावे. मग ते स्थान वंदनामध्ये मोडतं आहे, म्हणजे स्थान नमस्कार करण्याच्या आधी जरी लीळा आठवली तरी स्थान नमस्कार केल्याचं जे गोमटा आहे ते साधकाला प्राप्त होतं. पाठी ते स्मरणांत तिथे गेल्यानंतर स्थान नमस्कार करताना त्या ठिकाणची जर लीळा आठवून स्थान केलं गेलं तर ते स्मरणांत म्हणजे स्मरणाने जी साध्यपर योग्यता होते त्या योग्यतेमध्ये त्याचा समावेश होतो. आणि म्हणून साधकाला इथूनही माहूर केल्याचं गोमट प्राप्त हो यासाठी या 12 खंडींची स्थापना केलेली आहे. आणि आपण ज्याला मुख्य खांडीपासून देली खांडीपासून जेव्हा असा प्रवास करतो, प्रदक्षिणा जी असते ती सव्य हाताने घातली जाते. आणि आपली आता ही जी प्रदक्षिणा होते माहूर